सागरगडाला खंडाळे गावातून 2 वाटा जातात. त्यात आज आपण सिद्धेश्वर मार्गे पायरीच्या वाटेने जाणार आहोत. हा सीझन ट्रेकिंगसाठी तसा कोरडाच. वाटेवर झाडी असली तरी आता उन्हाळा जाणवायला लागला होता. दगडी पायऱ्यांची चढण सुरू झाली. या मंदिराला 2 कळस आहेत. गाभाऱ्यात शिवलिंग, नंदी यांच्याबरोबरच देवळीमध्ये गणपती आहे. शेजारी विरगळ आहेत. सिद्धेश्वराचं छान दर्शन घेतलं. हा गड सह्याद्रीची उपरांग सुकेळी डोंगररांगेत वसलाय. लांबूनही गडाची लांबलचक पसरलेली तटबंदी आणि बुरुज ठळकपणे दिसतात. सागरगडाच्या महादरवाजापाशी आलो. त्याचे आता अवशेषच राहिलेत. सागरगड, ज्याला पूर्वी खेडदुर्ग म्हटलं जायचं, भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला प्रचंड विस्तार असलेला आणि त्याचा इतिहास सुद्धा तसाच प्राचीन आणि विस्तृत. पुरंदरच्या तहात या किल्ल्याचा समावेश होता. सागरगडाच्या बालेकिल्ल्यात आलोय आणि इथे ऐतिहासिक वास्तू खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने हा किल्ला पावन झाला. हळूहळू किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो. फायनली सागरगडाच्या वानर टोकापर्यंत आलोय. या शेवटच्या टोकावरून मावळतीचा सूर्य बघणं म्हणजे एक सोहळाच. सागरगडासारखे किल्ले फक्त स्वराज्य स्थापनेच्याच नाही तर महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांच्या अंगाखांद्यावर इथल्या मातीतला इतिहास साकारलाय. आजचा संपूर्ण दिवस एक विशालकाय किल्ला बघण्यात गेला. ही गोष्टच खूप सुखावणारी होती.